तयारी आणि छोट्या छोट्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परत एकदा करण सर अकॅडमी तर्फे क्यूब आणि क्यूब रूट कशा पद्धतीने काढायचं याचे सोपे टेक्निक्स मी आज तुम्हाला सांगणार आहे. ती सोपी टेक्निक्स काय पहा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही मोठ्या संख्येचं जर क्यूब काढायचं असेल, कोणत्याही मोठ्या संख्येचं क्यूब काढायचं असेल किंवा क्यूब रूट काढायचं असेल तर याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी क्यूब कसं काढायचं त्याचे टेक्निक्स मी तुम्हाला दाखवलोय. आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला क्यूब रूट काढायचं. आता क्यूब रूट काढत असताना सगळ्यात अगोदर करायचं काय तर पहा, फॉर एक्झाम्पल हिअर द वन नंबर इज गिवन ऑन देअर द बोर्ड 1331. आता या ठिकाणी हे 11चा क्यूब आहे म्हणून सरांनी आयडेंटिफाय केलं. मग जर तुम्हाला मोठमोठाले क्यूब रूट काढायचे असतील तर सगळ्यात अगोदर तुम्हाला हे बेसचे क्यूब रूट पार्ट असणं आवश्यक आहे. त्याचे क्यूब आणि क्यूब रूट्स हे दोन्ही पार्ट असणं आवश्यक आहे. जसे की 1चा क्यूब 1, 2चा क्यूब 8, 3चा क्यूब 27, 4चा क्यूब 64, 5चा क्यूब 125, 6चा क्यूब, या अशा पद्धतीने तुम्हाला साधारणतः सगळे क्यूब पार्ट असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे 6चा क्यूब झाला तिथे मग 216 वगैरे असतील अशा पद्धतीने, आणि 9चा क्यूब झाला 729 आणि फायनली 10चा क्यूब. आता पहा याच्यामध्ये करायचं काय, जर या संख्येचा क्यूब रूट काढायचं तर सगळ्यात अगोदर एक युनिट प्लेसचा नंबर बघायचा. नाउ हिअर द युनिट प्लेस नंबर इज 1. हा कोणत्या क्यूब आणि क्यूब रूट मध्ये येतो तो पाहायचं. 1 नंबरचे येतो म्हणजे इथे सरळ सरळ 1 लिहायचं. त्याच्यानंतर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, युनिट 10 आणि 100 प्लेसच्या अंकाला स्किप करायचं. स्किप म्हणजे ते आता अंक पूर्ण थांबवून द्यायचे. त्याच्यानंतर लास्ट प्लेसला आता इथे नंबर दिसतो तुम्हाला 1 आणि 1चा घन हा 1च आहे. त्याच्यानंतरचा येणारा अंक 2चा घन हा 8 आहे. म्हणून सगळ्यात छोटा अंक या ठिकाणी घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो. हा कोणत्या दोन संख्यांच्या घनाच्या मध्ये आहे, 1चा घन 1 आणि 2चा घन 8. या दोन संख्यांच्या मध्ये किंवा ती संख्या छोटी जर असेल तर ती संख्या इथे नोट करायचं. म्हणजे दिलेली संख्या 1331 हे 11चं घन आहे किंवा त्याचं क्यूब रूट हे 11 आहे. अजून एक उदाहरण तुम्हाला खाली कळेल बघा. चला आता इथे एक संख्या मोठी दिलेली 32,768 हे कोणत्या संख्येचा घन आहे किंवा त्याचं क्यूब रूट काढायचं तर पहा. तर आता सांगितल्याप्रमाणे करण सरने आता की पहिला जो अंक असतो तो बघायचा हा कोणत्या क्यूब आणि क्यूब रूट्स मध्ये येतो. तर आपण बेस मध्ये जर बघितलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो हा 2चा क्यूब आहे, म्हणजेच इथं सरळ सरळ 2 लिहून टाकायची. 8 इज देअर द क्यूब ऑफ 2. त्याच्यानंतर युनिट 10 आणि 100 प्लेसचे तिन्ही पण अंक स्किप करायचे, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर उरलेला जो अंक आहे 32 आहे. आता विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या. 3चा क्यूब आपल्याकडे 27 आहे आणि 4चा क्यूब आपल्याकडे 64 आहे. मग यामध्ये मी आताच सांगितलं होते की 32 जी संख्या खूप जवळची असेल किंवा त्याच्या मधला जर अंक असेल तर तो अंक आपल्याला कन्सिडर करायचा. म्हणजे 3चा क्यूब जर 27 असेल तर त्याच्या जवळचा येणारा अंक कोणता असेल 32. म्हणून इथे हा 32चा क्यूब असेल किंवा या संख्येचं क्यूब रूट 32 असेल विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने खूप सोपी टेक्निक्स परत मी तुम्हाला खाली करून दाखवतो. पहा आता इथे परत आता थोडा मोठा अंक 1,32,651. नाउ इन इंग्लिश I will explain 1,32,651. This one is number. Now you will first of all check there the unit place. पहिला युनिट प्लेस नंबर चेक करा 1. हा 1 कशाचा क्यूब आहे 1चाच म्हणून तो. नाउ skip there the unit 10 and 100 place digits. Now 132 number is now remaining in there the last digits. आता 132 हा 5चा क्यूब जर बघितलं तर 125, 6चा क्यूब जर बघितलं 216. मग कोणत्या क्लोज जवळ आहे बेटा हे 132. हा 125च्या क्लोज आहे म्हणून साधारणतः झाला हा 51चा क्यूब. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो एखाद्या मोठ्या संख्येचा जर क्यूब रूट काढायचा असेल तर अत्यंत कमी सेकंदामध्ये आपल्याला तो काढता येतो. आता बरेच विद्यार्थी म्हणत असतील की सर आपल्याला क्यूब आणि क्यूब रूटचा यूज कुठे पडतो. जसे की आता शिक्षकांसाठी येणारी एक टीईटी एक्झाम असेल किंवा विद्यार्थ्यांसाठी युजफुल ठरणारी स्कॉलरशिप असतील, बीडीएस असतील, बीटीएस वगैरे एक्झाम्स वगैरे असतील, मंथन असतील, नवोदय वगैरे एक्झाम असतील, तर विद्यार्थी मित्रांनो अशामध्ये जेव्हा आयडेंटिटीचे फॉर्म्युले देतात तर तेव्हा अशा पद्धतीचे नवनवीन क्ल्यू किंवा नवनवीन प्रकारचे आपण टेक्निक्स वापरून शॉर्ट टायमिंग मध्ये आपल्याला ते एक्झाम्पल्स करता येतो. आता परत एकदा तेच पहा. आता इथे परत एकदा 9,41,192. आता परत मोठी संख्या दिली पहा.
तर आता सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, पहिले युनिट प्लेसचा नंबर कोणता आहे? 2. इकडे पाहायला गेलं तर आपण 2 पाहायचं कोणत्या याच्यामध्ये येत आहे? 1च्या क्यूब मध्ये आपण सांगितलं होतं 1, 2च्या क्यूब मध्ये 8, 3च्या क्यूब मध्ये 27. नाही, आता इथं युनिट प्लेसला 2 येणार. अजून कोणते? 6चा क्यूब 216, 7चा क्यूब बघितलं तर आपण साधारणतः 543, 8चा क्यूब जर बघितलं तर 512. करेक्ट. इथे 8चा क्यूब जर बघितलं तर 512 येते. मग क्यूब करायचं म्हणजे काय करायचं? तीच संख्या बेटा दोनदा त्याला मल्टिप्लाय करायचं आणि फायनली वी गेट देअर द क्यूब ऑफ दॅट नंबर. मग 8चा क्यूब किती झाला? 512. मग इथं सांगितलं होतं मी, युनिट प्लेसला अगर जर 2 आला असेल तर तो कोणत्या क्यूब मध्ये येणार आहे? 8च्या. म्हणून इथं सरळ सरळ 8 लिहून टाकायचं. नाव स्किप देअर द युनिट 10 अँड 100 प्लेस. हे तिन्ही अंक आता स्किप करायचे. नाव नेक्स्ट वन नंबर इज नाव रिमेनिंग हिअर 941. आता पाहायला गेलं तर 941 ही संख्या तुमच्या डोळ्यासमोर आता दिसते. मग 941 इथं जर पाहायला गेलं तर विद्यार्थी मित्रांनो 10चा क्यूब आहे 1000 आणि 9चा क्यूब आहे 729. मग कोणती संख्या घ्यायची? छोटी संख्या घ्यायची, कारण 1000 पेक्षा लहान असलेल्या संख्या जर ती असेल तर ती कोणती असेल? 729. म्हणून हा कशाचा क्यूब असेल? द क्यूब ऑफ 98. तर अशाच पद्धतीने तुम्हाला 1, 2 आणि 3 एक्झाम्पल्स विद्यार्थी मित्रांनो दिले. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, युनिट प्लेस फर्स्ट ऑफ ऑल यू विल चेक. नाउ नेक्स्ट वन, skip there the unit 10 and 100 place digits. Now finally search there the cube of those number in between this number. मग त्याच्या जवळपासचा एखादा नंबर तुम्हाला शोधायचा आणि निश्चित तुम्हाला कोणत्याही मोठ्या संख्येचा क्यूब काढणे अत्यंत सोप्या पद्धतीने येते बेटा.